नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र रेमेडीचा, आरोग्य उपचाराचा. ऑक्टोबर महिना सुरू झाला की ऑक्टोबर हीट जाणवल्याशिवाय राहत नाही. आयुर्वेदातही पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधल्या दिवसात म्हणजे शरद ऋतूमध्ये पित्त दोषाचा प्रकोप होतो असं सांगितलेलं असतं. शरीरात पित्त वाढलं की हातापायांची जळजळ होणं, डोकं दुखणं, तोंड येणं, अंगावर रॅशेस येणं, डोळे लाल होणं, केस गळणं असे अनेक त्रास होऊ शकतात. पण या सगळ्या तक्रारींतून उपयोगी आणि घरच्या घरी आपल्या सर्वांना सहज करता येणारी रेमेडी म्हणजे पादाभ्यंग. यासाठी लागतात फक्त 2 गोष्टी. एक म्हणजे शुद्ध काशाची वाटी आणि दुसरं म्हणजे शतधौत घृत अर्थात 100 वेळा पाण्याने धुतलेलं तूप. पण जर असं तूप अवेलेबल झालं नाही तर घरी बनवलेलं साजूक तूप वापरलं तरी चालतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पादाभ्यंग करणं इतकं सोपं असतं की ते आपण स्वतः घरच्या घरी करू शकतात. कसं करायचं पादाभ्यंग? सर्वप्रथम संपूर्ण तळपायाला तूप लावायचं. हातात काशाची वाटी घ्यायची आणि वाटीच्या मदतीने अधूनमधून गोलाकार आणि टाच ते पायांच्या बोटापर्यंत वर खाली अशा पद्धतीने संपूर्ण तळपाय छान चोळायचा. शरीरात उष्णता वाढलेली असेल तर पादाभ्यंग करताना बघता बघता तळपाय काळा होतो. कधी कधी ब्लॉक्ड उष्णता असेल तर अगदी पहिल्या सेशनमध्ये जरी पाय काळे झाले नाहीत तरी 3-4 सेशन्स नंतर सुरुवातीला ग्रे आणि नंतर काळा रंग दिसू लागतो. यामुळे मुख्य म्हणजे उष्णता कमी होत असल्याने ताप आला असता पादाभ्यंग करण्याने खूप बरं वाटतं. डोकं दुखत असेल, डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास असेल, ब्लड प्रेशर वाढलं असेल, खूप मानसिक ताण आला असेल तर पादाभ्यंगासारखा दुसरा प्रभावी आणि सोपा उपचार शोधूनही सापडणार नाही. मग सध्या ऑक्टोबर महिना सुरू आहे. ऑक्टोबर हीटची धग लागू द्यायची नसेल तर घरी पादाभ्यंग करण्याची सवय लावून घ्या आणि निरोगी राहा. असेच साधे पण अनुभूत उपाय जाणून घेण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.